नमस्कार मंडळी. तर इथे सकाळी सकाळी लगबग सुरू आहे, ती म्हणजे जेवणाच्या पार्टीची. घरची सगळी मंडळी आलेली आहेत आणि इथे जेवणाच्या पार्टीची तयारी सुरू आहे. सो घरातली सगळी मंडळी ही जेवणाची पाटी भरतात. यामध्ये सगळा नैवेद्य असतो, कणकेचा दिवा असतो, घोंगडीने ही पाटी झाकून घेतल्या जाते आणि जवळच असलेल्या मेस्को माताच्या मंदिरात ही पाटी घेऊन जाऊन तिथे पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून ते घरी परत येतात. आणि हा दिवा नवरदेवानी बघायचा नसतो. सो ही जेवणाची पार्टी झाली आणि तोपर्यंत घरी दैवत बसवण्याची तयारीसुद्धा झाली. घरून आणलेले सगळ्यांचे देव त्याची विधिवत पूजा करून घरात लग्नाचं दैवत बसवलं गेलं आणि त्यानंतर मग विकीला तेल चढवलं गेलं. ज्या सवाष्णी असतात 5 त्यांनी तेल चढवलं आणि मानाची 5 बोटं हळद लावून घेतली, कारण त्यानंतर लगेचच करायची होती देवकुंडी. सो गुरुजी आले आणि ते देवकुंडीची छान अशी पूजा झाली. ते आटोपल्यानंतर लगेचच आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळेजण छान छान रेडी झाले येलो कपड्यांमध्ये आणि हळदीचा कार्यक्रम इथे सुरू झाला आणि सगळ्यांनी खूप जास्त मजा केली, खूप जास्त हळद खेळली आणि सगळ्यांनी फार छान डान्स केला. संध्याकाळीसुद्धा DJ असणार आहे, तरी कोणी थकायचं नाव घेत नव्हतं. मनसोक्त सगळेजण नाचले आणि लग्नात मला वाटतं हीच खरी मजा असते. सगळं काही विसरून सगळेजण फक्त एन्जॉय करतात. सो छान असा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्याला अंघोळ घालण्यात आली, म्हणजे न्हानोरा झाला आणि न्हानोरा झाल्यानंतर आम्ही आई पप्पांना विकीला आहेर चढवून घेतला. बऱ्याचशा गोष्टी काही शूट नाही झाल्या, पण त्या मेमरीज आम्ही आमच्या मनात कायमच्या साठवून घेतल्या आहेत. जेवढं काही आहे तुमच्याबरोबर मी शेअर करतेच आहे. संध्याकाळी नवरदेव काढायची तयारी झाली. सो इथे तेलाचा गडू असतो, तो लोटून नवरदेव घराच्या बाहेर पडतो आणि मागे वळून बघत नाही. इथे लिंब लोण झालं. बहिणी अशा भावाच्या डोक्यावर पदर घेऊन उभ्या राहतात आणि भावाचं लिंब लोण केलं जातं आणि त्यानंतर मग फायनली आमचा नवरदेव इथे घोड्यावर बसलाय आणि सगळ्यांनी DJमध्ये जो काही तुफान डान्स केलाय ना, तो तर काही विचारायलाच नको. बरंच काही कॅमेऱ्यामध्ये शूट आहे, ते माझ्याजवळ आलं की मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. सो खूप जास्ती मजा केली आम्ही. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.